पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेंच्या पत्नीची आत्महत्या। डॉक्टर गौरी गर्जेंनी गळफास घेऊन केली आत्महत्या। आमदार महेंद्र दळवींच्या दाव्यावर अनिकेत तटकरेंची प्रतिक्रिया। सुनील तटकरेंबद्दल भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न। दळवींच्या बालबुद्धीची कीव करावीशी वाटते। अनिकेत तटकरेंची प्रतिक्रिया। मनसे नेते अमित ठाकरे आज नवी मुंबईमध्ये जाणार। नवी मुंबई पोलिसांची नोटीस स्वीकारणार। शिवपुतळा लोकार्पणावेळी झाला होता राडा। मराठवाड्यातील शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित। केवायसी झाल्यास लगेचच मदत मिळेल। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। महिलेसोबत गैरवर्तन करणाऱ्या डॉक्टरला बेदम चोप। कराड विमानतळ परिसरातली घटना। कल्याणमधील अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणी श्रीकांत शिंदेंनी खैरे कुटुंबियांचं केलं सांत्वन। या घटनेचं राजकारण करू नका, श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूरच्या दौऱ्यावर। स्थानिक निवडणुकांसाठी एकाच दिवशी 4 जाहीर सभा। शिंदे काय बोलणार याकडे सध्या सर्वांचंच लक्ष। पुण्याच्या नारायणपेठमध्ये मद्यधुंद तरुणाचा राडा। पोलिसांचाच मुलगा असल्याचं सांगत धिंगाणा घातला। वेगानं वाहन चालवत दिले अनेक गाड्यांना धडक। हर्षवर्धन सपकाळ बावचळलेत। मुख्यमंत्र्यांवरील टीकेला भाजपचं उत्तर। नाराजी नाट्यानंतर फडणवीस शिंदे एकाच मंचावर। शिंदेंच्या नाराजी नाट्याच्या पडदा खाली पडल्याची चर्चा। भाजपचा हिंदुत्वाचा फुगा फुटलाय। साधू हत्या करणाऱ्यालाच भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय। उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका। भाजपला पराभूत करण्यासाठी जमेल ते करा, शरद पवारांचे निर्देश। सर्वांना एकत्र घेऊन निवडणूक लढणार, जितेंद्र आव्हाडांची माहिती। मुंबई महानगरपालिकेमध्ये शरद पवार आणि ठाकरे बंधू एकत्र। उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करण्यावर पदाधिकाऱ्यांचं बैठकीमध्ये एकमत। शिवसेना आणि मनसे आधीच एकत्रित आलेत। लोकेच्छा, त्यासाठी कुणाच्या आदेशाची किंवा परवानगीची गरज नाही। काँग्रेसच्या भूमिकेवर संजय राऊतांनी केले काँग्रेसचे कानटोच। काँग्रेस पक्ष अमिबासारखा आहे, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। काँग्रेसचं डोकं कुठे हाच प्रश्न आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी काँग्रेसवर निशाणा साधला। मुंबईमध्ये भाजप काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने। अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन। काँग्रेस आमदार असलम शेख यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध। अर्णव खैरेचा जीव ठाकरेंमुळेच गेला। भाजपकडून थेट घणाघात। मुंबई भाजप आंदोलनातून करणार ठाकरेंचा निषेध। अजित पवार पोलिसांसह कार्यकर्त्यांवर चिडले। व्यासपीठावरील उमेदवार लोकांना दिसत नसल्यानं पवार चिडले। जालन्यातील प्रचार सभेतली घटना। त्र्यंबकेश्वर नगर परिषद ताब्यामध्ये घेण्यासाठी महायुतीमध्ये चढाओढ। मुख्यमंत्र्यांनी प्रचाराचा नारळ फोडला तरी विजय आमचाच। राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकरांचा दावा। पेनड्राईव्हमध्ये मोठं गुपित। महाराष्ट्रामध्ये खळबळ उडणार। उद्धव ठाकरे यांच्याकडे पुरावे जमा। निहाल पांडे यांचा दावा। तर वर्ध्यामध्ये ठाकरे गटामध्ये बंडाची ठिणगी। युतीच्या बैठकीला शिवेंद्रराजेंचीच पाठ। शंभूराज देसाईंचा शिवेंद्रराजेंना टोला। शिवेंद्रराजेंनी शंभूराज देसाईंवर केली होती टीका। वैभव नाईक का जळतात हे त्यांनाच माहिती। निलेश राणे यांचा वैभव नाईक यांच्यावर हल्लाबोल। तर आमदार म्हणून काय काम केलं ते सांगा। वैभव नाईकांचा निलेश राणेंवर पलटवार। यशोमती ठाकूर अस्वस्थ झाल्यात। काँग्रेसमध्ये कुणीच कोणाला सहन करायला तयार नाही। चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर निशाणा। चिखलदऱ्यामध्ये आशियातला तिसऱ्या सर्वात मोठ्या स्कायवॉकची उभारणी। विदर्भातील पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार। आमदार रवी राणा यांच्याकडून पाहणी। स्मृती आणि पलाश मुच्छलच्या लग्नाची सांगलीमध्ये लगबग। हळदी संगीत कार्यक्रमामध्ये जोडीनं धरला ठेका। सांगलीची कन्या स्मृती महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार।